तिसऱ्या दिवशी आज सोडलं म्हणजे तिसऱ्या दिवशी सोडायचं. हां. पण एक 1.5 तास सोडू, 1.5 ते 2 तास. आता ह्या फळांमध्ये आपलं जे डेली शेड्यूल आहे मल्टीप्लायरचं 4 दिवसाला, ते किती आपण देतो याला? साधारणतः एक 500 देतो. 500 ग्रॅम. हां. आणि किती झाड आहे हे झाडं 250 झाडं आहेत. 250 झाडांना आपण 500 ग्रॅम दर चौथ्या दिवशी का 8व्या दिवशी? नाही 15 दिवसाला. 15 दिवसाला हां. अर्धा किलो, अर्धा किलो. म्हणजे महिन्यात 1 किलो जातो. महिन्यात 1 किलो जातं. बरोबर. खटखस. म्हणजे एवढी जर मुळी कंटिन्यू आणि पांढरी मुळी आहे ना ती, म्हणजे अन्नद्रव्य ती उचलायची ताकद आहे तिच्यामध्ये. ताकद आहे. जवळ दाखवू. जवळून घ्या ना थोडं. हे बघा. आपण कोणत्याही झाडाकडं चेक केलं तर अशीच मुळी तिथे राहणार आहे आपल्याला. हे जर तंतू मुळांची संख्या जास्त आहे याच्यात सगळ्यात. आणि यालाच मायक्रोरायझा म्हणतात. हा जो आहे हाच मायक्रोरायझा आहे. जेवढा तुमच्याकडे ही तंतुमुळी राहणार आहे तेवढं तुमच्या झाडाला अन्नद्रव्य चांगलं भेटणार. कुठं बुरशीचा वगैरे असं काही नाही दिसत नाही. काहीच नाही दिसत. एकदम छान. झाडाची जी वरची ग्रेनअपी आहे, झाडाचं जे वरचं आलेलं फळ आहे, सेटिंग, सगळं खालची मुळी सांगते. त्याच्यावरूनच इथं काय खराब असेल तर वरती लगेच दिसत. ती जर लाल झाली तर इकडे लगेच काहीतरी पानं कमकुवत होणार. याच्या कडाने आहे ना, काय होतं, ती जर लाल मुळी पडली ना, याच्या कडाने पानाच्या कडाने पिवळा तयार होतो. बरोबर. हा अनुभव आहे माझा. तिथं खाली म्हणजे ती जी बुरशी आहे तिथं जर